हॅलो, नमस्कार. तर आज आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत. चला, वेळ न घालवता सुरुवात करूयात. टिप नंबर 1. कोणतीही भाजी करताना कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यामध्ये टोमॅटो घालावा. कारण टोमॅटोचं पाणी कांद्यात पडल्यास कांदा पूर्णपणे परतला जात नाही. त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो. टिप नंबर 2. कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरण्याऐवजी उभा चिरून टाकला तर पोहे अधिक चविष्ट होतात. तुम्हाला वाटेल कांदा कसाही चिरला तरी फरक पडत नाही, पण खरंच चवीत खूप फरक पडतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. टिप नंबर 3. कोणत्याही प्रकारचे भजी बनवत असताना त्यामध्ये जर का तुम्ही खाण्याचा सोडा टाकणार असाल तर त्यामध्ये हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका, नाहीतर भजीला काळपट कलर येतो. टिप नंबर 4. भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या, नंतर मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडली की नंतर जिरे टाका. काही जण मोहरी आणि जिरे एकत्र तेलात टाकतात, पण अशा वेळी मोहरी तडतडायच्या आधीच जिरे जळून जातात, ज्यामुळे भाजीला किंवा वरणाला धुरकट किंवा करपलेला वास येऊ शकतो. टिप नंबर 5. कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्येच गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतील. चुकूनही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवू नका. टिप नंबर 6. काळा मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या घालाव्यात. भाजीची टेस्ट खूप वाढते. टिप नंबर 7. कांदा जर का जास्त प्रमाणात कापायचा असेल तर तो 2 भागांमध्ये कापून घ्या आणि थोडा वेळ थंड पाण्यामध्ये ठेवा, म्हणजे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही. टिप नंबर 8. कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम असताना त्यामध्ये कोथिंबीर टाकू नका. भाज्या किंवा वरण करून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्धा ते 1 मिनिटानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाका आणि मग वर झाकण लावून घ्या. असे केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे आपल्या शरीराला मिळतात. टिप नंबर 9. कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिटी झाली की काही वेळा प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर पडते. यामुळे आपली कुकर तर खराब होतेच, शिवाय पाणी सगळीकडे उडाल्यामुळे किचनसुद्धा खराब होतो. असे होऊ नये यासाठी कुकरचे झाकण लावण्याआधी झाकणाच्या रिंगला थोडंसं तेल लावावे. टिप नंबर 10. भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते, त्यामुळे चिकटपणा घालवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळावे, म्हणजे भाजी मोकळी तर होईलच, याशिवाय चवही खूप वाढते. टिप नंबर 11. कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजरमध्ये 15 मिनिटे ठेवावी. यामुळे रिंग खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते. टिप नंबर 12. कोथिंबीर जर का सुकली असेल तर कोथिंबीरीचे देठ थोडा वेळ पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यास कोथिंबीर ताजीतवानी होते. टिप नंबर 13. पुरी किंवा भजी तळत असताना तेलामध्ये मीठ टाका, म्हणजे पुरी किंवा भजी कमी तेल शोषून घेते. टिप नंबर 14. आलू पराठे करत असताना त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाका, म्हणजे पराठ्यांचा स्वाद अजूनच वाढतो. टिप नंबर 15. सिंकमधील दुर्गंधी घालवण्यासाठी गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे. यासाठी 2 ते 3 लिटर पाणी चांगले तापवून किंवा उकळून घ्या. हे उकळतं पाणी सिंकमध्ये ओता. यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिकटलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी कमी होईल. हा उपाय 15 दिवसातून एखाद्या दिवशी 2 ते 3 वेळा करा. टिप्स आवडल्या असतील तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा.